अहो काय कीड वगैरे लागल्या की नाही कुठं तर ते बी बंद झालं पाहिजे. अहो काय कीड आहे का कीड, ही कीड वगैरे पण बंद होते. आता टाकताना खत आपण 4 किलो बंद होतंय का? बंद होतंय जे त्याला आपण किडीचं पण औषध टाकायचं आहे. ते कुठं तर उसाला का नाही अशी कीड लागलेली असत्या. ते काय 4 किलो फर्टिलायझर आहे त्यात टाकूया. कांडीला लांब पडलाय नाही? हा होय कांडीला लांब पडलाय. हो इकडे बघा ते आहे का, हा ही कीड आहे का हो इथं, हो ही कीड आहे. हा याची कीड लागते हा, त्यामुळे ते टाकून घेऊया आहे का हे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपण पावसाळी डोस टाकत असतो त्यावेळेला आपल्याला आठवणीने 4 किलो कीटकनाशक म्हणजे फर्टेरा किंवा 5 किलो रिजंडो वापरायचं. ते का वापरायचं मी आता व्हिडिओच्या माध्यमातून मामांना सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी खोडाळी म्हणा किंवा कांडीला कीड लागत असते, ती कीड थांबली जाते. त्यावेळेला बऱ्याच शेतकरी मित्रांना फवारणी वगैरे घेता येत नाही. बऱ्याच ठिकाणी ड्रोन अवेलेबल नसतात. त्यामुळे ज्यावेळेला आपण पावसाळी डोस टाकत असतो त्यामध्ये न चुकता शेतकरी मित्रांनो आपल्याला 4 किलो कीटकनाशक हे वापरायचं आहे किंवा 5 किलो रिजंडो वापरायचा आहे. व पावसाळी डोस कोणता टाकायचा असतो हे मी माझ्या इंस्टा पेजला सांगितलेलं आहे, ते सर्वांनी पाहायचं आहे. त्यानंतर पण मी अनेकदा सांगतो, एक बॅग आपल्याला 9-24-20, एक बॅग अमोनियम सल्फेट, एक बॅग एमओपी, 2 बॅगा कॅल्सिओल आणि त्याच्याबरोबर 5 किलो रिजंट आणि 5 किलो ह्युमिक ऍसिड टाकायचं आहे पावसाळी डोसमध्ये. थँक्यू, धन्यवाद.